हे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यांचे संपूर्ण अधिकार या ठिकाणी हिरावून घेतले जातात। अधिकारी तात्काळ हटवला गेला पाहिजे। खऱ्या अर्थाने श्रद्धांजली तुम्ही वाहिली असं आम्ही त्या स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आणि ते स्वातंत्र्य सैनिक आज या ठिकाणी उपोषणाला त्यांच्या मागण्यासाठी बसले, ही अतिशय खेदजनक बाब आहे। ही वेळ सरकारने यांच्यावर येऊच द्यायला नाही पाहिजे। जो आदेश सरकारने आता ऑगस्ट महिन्यामध्ये जो घेतलाय तो आदेश म्हणजे रजाकारी आदेश या सरकारने घेतलाय। त्या आदेशामुळे हे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यांचे संपूर्ण अधिकार या ठिकाणी हिरावून घेतले जात आहे। असा आदेश काढणारा हा रजाकारी अधिकारी याला तर तात्काळ पहिले सस्पेंड केलं गेलं पाहिजे। त्याच्यावर कठोर कारवाई या महाराष्ट्र शासनाने, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मुख्यमंत्री साहेब तो अधिकारी तात्काळ हटवला गेला पाहिजे। माझ्या या मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांना न्याय देण्याचे काम जर आपण खऱ्या अर्थाने करणार असाल तर आपण या ठिकाणी परवा मराठवाडा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी येणार आहात आणि त्या ठिकाणी येण्या अगोदर तुम्ही पहिले आमच्या या स्वातंत्र्य सैनिकांच्या या आंदोलनस्थळी पहिले आपण भेट द्यावी आणि हा जो आदेश काढला तो रद्द केलेला आदेशाची प्रत घेऊन आमच्या या उपोषण स्थळी आपण यावं। या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या पाल्यांना घेऊन आपण या ठिकाणी आपल्या स्मारकाकडे जाऊन त्या ठिकाणी वंदन करावं। तीच खऱ्या अर्थानं त्या आमच्या शहीद या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली तुम्ही वाहिली असं आम्ही समजू। तुम्ही जो रजाकारी आदेश या ठिकाणी काढला, आमच्या माय भगिनी ज्या आमच्या आजीच्या वयाच्या असतील त्यांना उपोषण करण्याचं या ठिकाणी काम पडतंय। तुम्ही लाडका भाऊ योजना आणता, लाडकी बहीण योजना आणता, आमचा लाडकी स्वातंत्र्य सैनिक योजना तुम्ही आणणार कधी? ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या रक्ताचं पाणी करून या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना तुम्ही एक कल खिडकी कार्यक्रम कधी करणार? जे स्मारक त्या ठिकाणी ते स्मारक पण भव्य झालं पाहिजे। त्या पाल्यांसाठी त्या ठिकाणी एक ऑफिस बनलं गेलं पाहिजे आणि त्या एकाच ऑफिस मध्ये तुमच्या सर्वांचे सगळे प्रश्न त्या ऑफिस मध्ये सॉल्व्ह झाले पाहिजे। त्यांना 17 ठिकाणी चक्र मारण्याचं काम नाही केलं पाहिजे। जर तुम्ही खऱ्या अर्थाने उद्या जर त्यांना या ठिकाणी येणार असाल आणि या ठिकाणी आम्ही आपण जर मराठवाडा स्वातंत्र्य दिन साजरा करणार असोत तर पहिले खऱ्या अर्थाने यांना न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री साहेब तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून काम करतो। तुम्हाला विनंती करतो की या माझ्या मायबाप सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या सगळे मागण्या ज्या असतील आणि तो आदेश असेल त्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि तो आदेश तात्काळ रद्द करा। ही मागणी आम्ही या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा, मराठवाडा विकास समिती, मी माझ्या संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी करतो आणि त्या जो अधिकारी त्याचा जाहीर निषेध मी माझ्या या पेंडॉल मध्ये आणि माझ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या साक्षीने या ठिकाणी त्या अधिकाराचा निषेध करतो। खऱ्या अर्थाने जर तुम्ही या ठिकाणी आम्हाला न्याय देणार असाल तर उद्या तुम्ही पहिले येऊन आमचा हा आदेश रद्द झाला आणि ज्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक असतील, जे आमचे स्वातंत्र्य सैनिक असतील, अदर राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांसाठी ज्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना या ठिकाणी लागू करा। आणि दुसरी एक या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत पुढे न आलेली मागणी सुद्धा सांगतो, मराठवाडा स्वातंत्र्य झाला म्हणून फक्त ध्वज मराठवाड्यात फडकावला जातो। माजी मुख्यमंत्री साहेबाला आणि संपूर्ण प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की तो मराठवाड्यातला स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा झाला पाहिजे। म्हणजे त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमचा मराठवाड्यातला स्वातंत्र्य दिन संपूर्ण महाराष्ट्राला कळेल। माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी आम्ही इशारा देऊ शकतो, परंतु आमचे स्वातंत्र्य सैनिक इतके शिस्तप्रिय आहेत तर त्यांनी शांतता मार्गाने आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब उद्या येणार तर ते आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा ठेवून हे सगळे या ठिकाणी बसले। मी परत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती करतो की आपण या ठिकाणी जेव्हा याल परवा दिवशी सकाळी आले तर जे तुम्ही 20 मिनिटांसाठी स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करण्यासाठी मराठवाडा येणार आहात त्यातले 10 मिनिटं माझ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी द्या। खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आम्ही मराठवाड्याचा तुम्ही मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला असे समजू।
आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची भूमिका आपण संपूर्ण जनतेसमोर आणि आपल्या प्रशासकीय या सर्व व्यक्तींसमोर न्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव राजीव लक्ष्मणराव थिटे पाटील. मी मराठा क्रांती मोर्चाचा राज्य समन्वयक म्हणून काम करतो. मराठवाडा विकास समितीचा कार्याध्यक्ष, कामगार नेता, वक्ता, प्रवक्ता आणि मला असे आपल्या सर्व समाज बांधवांचे विविध प्रश्न सॉल्व्ह केले म्हणून 16 राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. परत एकदा आपल्या सर्व चॅनलला मी धन्यवाद देतो की आमची भूमिका आपण या सरकार पुढे घेऊन जाल. अन्याय करायला सुरुवात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात. 1 रँक पेन्शन करावी, भेदभाव नको, स्वातंत्र्य सैनिकांना राष्ट्रीय परिवार म्हणून घोषित करावा, बाल्य जे आहेत त्यांना सन्मान निधी भरघोस द्यावा, 3-4-91 प्रमाणे नेमणूक देऊन तात्काळ समाविष्ट करण्यात यावे. स्वातंत्र्य सैनिकाच्या ज्या घटस्फोटित मुली असतील त्यांनाही केंद्र सरकार व राज्य सरकारप्रमाणे तात्काळ पेन्शन सुरू करावी, एवढी आमची विनंती आहे. डॉक्टर अनंतराव जोशी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.